सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ। आमच्या गावामध्ये स्वामींचं केंद्र आहे आणि त्या केंद्रामध्ये दर मंगळवारी आरती होते आणि आम्ही सर्व भक्त त्या स्वामी समर्थांच्या आरतीसाठी गावामध्ये जमतो। मग ह्या गावामध्ये जेव्हा आम्ही सगळे येतो तेव्हा प्रत्येक आठवडा म्हणजे दर मंगळवारी आमच्या गावात आरती होते, तर त्या आरतीमध्ये प्रत्येकाला एक दिवस नैवेद्य येतो। तर त्या दिवशीचा नैवेद्य आम्हाला मिळाला व त्या दिवशीच्या आरती ही आम्हाला मिळाली, त्यामुळं खूप छान वाटलं आम्हाला। त्यासाठी आम्ही लवकरच नैवेद्य बनवण्यासाठी रेडी झालो, कारण 6 वाजता केंद्रामध्ये नैवेद्य घेऊन जावे लागते, कारण 6:30 वाजता नैवेद्य हा स्वामींना दाखवला जातो। त्याच्या आधी केंद्रकामध्ये स्वामींची प्रतिमेची स्थापना करावी लागते आणि नंतर नैवेद्याची तयारी करावी लागते। त्यासाठी आम्ही नैवेद्याला सुरुवात केली। त्याच्यामध्ये आम्ही चटणी, वरण, भात, खीर, जवसाची चटणी, त्याचबरोबर फुलं, विडा अशी तयारी केली आणि तो नैवेद्य सर्व तयार करून आम्ही निघालो केंद्रामध्ये। केंद्रामध्ये पोचल्यानंतर तिथं स्वामींची प्रतिमा आणण्यात आली। प्रतिमा आणल्यानंतर त्या नैवेद्याची मांडणी कशी करावी, कशी करतात या पद्धतीने आम्ही त्या नैवेद्याची मांडणी केली आणि मांडणी करत असताना त्याच्यामध्ये भाताच्या 2 मुद्या, एका मुदीवर वरण, नंतर एका वाटीमध्ये खीर, चपाती, लिंबू, मीठ, चटणी, भजी आणि एक सुकी भाजी अशा प्रकारे आम्ही स्वामींना नैवेद्याची तयारी केली होती। त्यानंतर नैवेद्य दाखवण्यात आला। नैवेद्य दाखवल्यानंतर आरती घेण्यात आली आणि ही आरती म्हणजे नैवेद्य कसा दाखवतात हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल। नैवेद्य दाखवला आणि त्यानंतर आरतीला सुरुवात झाली। तो आरतीचा मान माझे सासरे यांना मिळाला होता आणि ती आरती झाली। त्या आरतीमध्ये स्वामींची आरती घेतली जाते। श्री गणपतीची आरती, दत्तात्रेयांची आरती, श्री नारायण आरती, गायत्री मातेची आरती, त्यानंतर शंकराची आरती, दुर्गे मातेची आरती, ह्या सर्व आरत्या झाल्यानंतर आम्ही स्वामींना मंत्रपुष्पांजली करतो। मंत्रपुष्पांजलीनंतर त्यानंतर स्वामींना पुष्प अर्पण केले जाते। नंतर श्री सद्गुरू समर्थ ही प्रार्थना घेतली जाते। त्यानंतर त्याच्यामध्ये स्वामी स्तवन, कालभैरव अष्टक आणि मंत्र, त्याच्यामध्ये ऐक्य मंत्र, गायत्री मंत्र आणि महामृत्युंजय मंत्र यांचा समावेश केला जातो। त्यानंतर पसायदान होते आणि नंतर प्रसाद वाटला जातो। अशा प्रकारे आमच्या केंद्रकामध्ये दर मंगळवारी आरती होते। तुमच्या केंद्रामध्ये कशी आरती होते ती कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। सहस्रमुखी